तुमच्या बँक खात्यात आज 1,00,000 रुपये आहे, पण जर तुम्ही हे पैसे पुढील 10 वर्ष फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीब? आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमचे 1,00,000 रुपये कमी होणार नाहीत, पण त्यांची किंमत नक्कीच कमी होईल. हे कसं? याचं उत्तर आहे महागाई म्हणजे इन्फ्लेशन. महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे कालांतराने वस्तू आणि सेवांची किंमत वाढणे. फॉर एक्झाम्पल, आज जर 1 किलो साखर 45 रुपयाला मिळते तर काही वर्षांनी ती 60 किंवा 70 रुपयाला होऊ शकते. आज पेट्रोल 100 असेल तर काही वर्षांनी ते 150 किंवा 160 रुपये होऊ शकते. म्हणजे पैसे तेवढेच राहतील, पण त्यातून मिळणारी वस्तू कमी होतात. यालाच पर्चेसिंग पॉवर कमी होणे असे म्हणतात. इन्फ्लेशन तुमचे पैसे कसे खातो? समजा आज तुम्ही 5,00,000 रुपये घरी किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले. जर दरवर्षी महागाई 6% असेल तर 10 वर्षांनी त्या 5,00,000ची खरेदी क्षमता आजच्या तुलनेत खूप कमी होईल. म्हणजे आज ज्या पैशाचे तुम्ही बाईक घेऊ शकता, काही वर्षांनी त्या पैशात कदाचित तुम्ही स्कूटर मिळेल. आणि आज ज्या पैशात घराची डाऊन पेमेंट होऊ शकते, भविष्यात ते अपुरे पडू शकतात. म्हणून महागाई शांतपणे तुमच्या पैशाची ताकद कमी करत असते. सर्वात मोठी चूक कोणती असते? अनेक लोक म्हणतात मी पैसे वाचवत आहे, पण जर ते पैसे फक्त बँकेतच पडून असतील आणि त्यावर मिळणारा व्याजदर महागाईपेक्षा कमी असेल तर प्रत्यक्षात तुमच्या पैशाची किंमत कमी होत असते. फक्त सेव्हिंग करून चालत नाही, स्मार्ट इन्व्हेस्टिंग देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग काय करायला हवं? नियमित बचत करा, इमर्जन्सी फंड तयार ठेवा, दीर्घकालीन गुंतवणूक करा, SIP, म्युच्युअल फंड, PPF, EPF किंवा इतर योग्य पर्यायांचा अभ्यास करा. खर्चापेक्षा उत्पन्न वाढवण्यावर लक्ष द्या. लक्षात ठेवा, तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करू लागेल तरच तुम्ही महागाईवर मात करू शकता. महागाई हा कोणता आजार नाही, पण ती प्रत्येक वर्षी तुमच्या पैशाची ताकद कमी करणारी एक आर्थिक वस्तुस्थिती आहे. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया ठरू शकतो. हा रील उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फायनान्स टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. कारण पैसे कमवणे महत्त्वाचे आहे, पण त्याची किंमत टिकून ठेवणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. धन्यवाद.